हाफकिनच्या औषध खरेदीमध्ये 131 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अभय पांडे यांना या संदर्भात मुंबई एसीबीकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे। अभय पांडे यांच्या तक्रारीनंतर आता एसीबीकडून प्राथमिक चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे। हाफकिनचे अधिकारी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांवरती घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट यांच्यासह मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यावसायिकांची 13 कोटी 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। सिनेमामध्ये गुंतवणुकीवरती चांगला परतावा देण्याच्या आमिषानं फसवणूक झाल्याची माहिती आहे। तर विक्रम आणि कृष्णा भट यांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय आणि पुढील तपासासाठी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हा संपूर्ण गुन्हा वर्ग करण्यात आल्याचं देखील कळतंय। एक मोठी बातमी पाहणार आहोत। 2 कोटी 42 लाख महिलांना महिन्याला 1,500 मिळतात। 1.5 कोटी महिलांच्या खात्यात योजनेमुळे पहिल्यांदा रुपया आला असं देखील बोललं जातंय। लाडकी बहीण योजनेमुळे पहिल्यांदाच महिलांच्या खात्यात रुपया आला असं चंद्रकांत पाटील यांचं पुण्याच्या एका कार्यक्रमात वक्तव्य आहे। जी पुरुषांसाठी योजना घोषित करतात, पण मुलींसाठी महिलांसाठी रोज काहीतरी चालूच असते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ का नाही आला, तर त्या बहिणीला 2 कोटी 42 लाख बहिणींना 1,500 रुपये मिळतात। त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला रुपया त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा आला। त्यांच्या अकाउंटला कधी पैसा झाला नाही, असं पुरुषाचं होतं का? नाही। आणि त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आली